निघाले. मी काय म्हणतो तसुचे पप्पा, विमान लय दिवसाचं खराब पडून आहे. बेकामच झालं. एक काम करता का, विमानाचे पंख मला लावा. मीच मूर्त बहीण विमान घेऊन अशी अशी तुला का गरज आहे पंख लावायची? तुझं पहिले पप्पाची परी आहे आणि तुला एक वेळा पंख लावले तर तू का नाही म्हणजे चांगली तुम्ही उडशील पंख लावल्यावर. हे ऐक ना, तू म्हटलं होतं लग्नाच्या वेळेस मी या सगळ्या गोष्टी ऐकीन, तुझं जे म्हणशील ते मी करीन. मग काय तेवढ्या लोकांसमोर तुझ्यासोबत भांडण करू? तुमच्यासोबत भांडली असती तर चांगलं वाटलं असतं तुम्हाला. आता मी भांडण करतो एकट्यामध्येच करते. हो हो, तूच खरी. चल निघाला मग. निघ निघ. हे घ्या तुमच्यासाठी पाणी आणलं. वा छान. माझे कपडे कपडे प्रेस करून कपाटामध्ये ठेवले. माझा बूट बूट पण पॉलिश करून ठेवला. वा वा छान. तू किती छान आहे ग. हो आता नवीन नवीन लग्न झालं ना, काही दिवसांना पहा नाही तुमच्या नाकात द्या म्हणलं तर नाव बदलून टाकाल माझं मला. रात्री तुम्ही मला स्वप्नात शिवाय देत होते. नाही का, तुला भ्रम झाला असेल. कशाचा भ्रम? मी झोपून होतो याचा. अगं नाही जावई आले खरं. या जावई बसा बसा. कसं काय येणं केलं जावई इकडे आज? काय नाही सासूबाई, तुम्ही मला धोका दिला. कशाच्या ते? तुमच्या पोरीला तर मेंदूच नाही आहे. अहो पण तुम्ही माझ्या पोरीच्या हातच मागितला होता ना. मेंदू बद्दल आपलं बोलणं काही झालंच नव्हतं. चला येतो आम्ही. जावई तुम्हाला एक विचारू का? बोला सासूबाई. तुम्ही जेव्हा येता तेव्हा एका शर्ट घालून येता. तुमच्यापाशी एवढे कपडे आहेत तरी तुम्ही एका शर्ट काऊन घालता? सासूबाई तुमच्याकडे 5 पोरी आहे. जेव्हा येतो तेव्हा इलाच नाही तुम्ही. बदलून काम नाही द्या ना मग. हे पल्लवी, तुझ्यासाठी गिफ्ट आणलं तुझं. खरंच? वा, तुम्हाला माझी किती काळजी आहे हो. थँक्यू सो मच. तक्षुश जवळ कर मोबाईल. आवडलं तुला? सांगितलं तक्षुश.